हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण मस्त आहे. आज आपले एका सबस्क्रायबर ताईंचा प्रश्न घेऊया आपण. त्या म्हणतात, मॅडम, मी कलावती पाटील, माझे एज आहे 73. मला जुलै 2024 पासून कमरेत फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे मी काही फारसं काम करू शकत नाहीये. आणि मॅडम, माझ्याकडे जेवण बनवायला बाई आहे, पण ती नीट स्वयंपाक बनवत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. काय करू? हा त्यांचा प्रश्न आहे. हा प्रश्नाला आता आपण कसं उत्तर द्यायचं बघूया. मी माझे दृष्टीनं मला सुचल्यासारखं करते. आपल्यालाही काहीतरी सुचत असलं की आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता, म्हणजे त्यात वाचू शकतील. मी हे का प्रश्न घेते म्हणजे एवढेसाठी मलाच काही सर्व कळते असं नाहीये. आपणही आपल्या मनात काही असलं की प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं ॲडवाईस म्हणा, सजेशन म्हणा, लिहित जावा. आता पहिली गोष्ट ताई, टेक केअर ऑफ युअर हेल्थ. आपले आरोग्याकडे भरपूर काळजी घ्या. म्हणजे काही डॉक्टरांनी दिलेलं औषध पाणी, काही फिजिओथेरपी असली तर हे सगळं व्यवस्थित घ्या. आज आपलं मेडिकल सायन्स एवढं पुढे गेले की तुम्ही ठणठणीत होणार आहेत, ही माझी गॅरंटी आहे. का म्हणजे मी बघितलेली उदाहरणं सांगते. एक 4-5 वर्षापूर्वी आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यात असताना माझे मुलाचे कलिगचे म्हणजे मित्राच्या आई, त्यांना का नाही चालता येतं, भिंत धरून चालायला लागायचं. गावाकडे भरपूर शेती वगैरे होती, शेतीत काम करायला जायच्या. सकाळी म्हणाल्या दारा काढून सकाळचं सगळं स्वयंपाक करून त्या स्वतः डबा घेऊन शेतात काम करणारे बायकांबरोबर जायच्या. हे त्यांचं खूप वर्ष चाललेलं होतं. त्यामुळे असेल, भरपूर काम करून असेल, बिलकुल चालताच येत नव्हतं, भिंत धरून चालायला लागायचं. मग त्यांचं हे मुलाला त्यांचं बघून, नाही आपण ऑपरेशन करून घेऊया बरं. त्या तयारच नव्हत्या. त्यांना कोणतर नातेवाईकांनी सांगितलेलं होतं ऑपरेशन केलं की आणि तू अंथरुणावर पडतं. त्यांच्या मनात बसलं होतं. मग ते मुलानं काय केलं, त्यांना घेऊन 7-8 ठिकाणी ज्यांची ऑपरेशन झाले आणि त्या ठणठणीत झालेली आहेत लोक, त्यांच्याकडे घेऊन गेले, दाखवले. मग त्यांना पुण्याला घेऊन जाऊन त्यांचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यावर महिनाभर फिजिओथेरपी वगैरे चालू होतं. मग ठणठणीत झाल्यात त्या. आता सगळीकडे फिरतात, हिंडतात, काही पळायला सुद्धा तयार आहेत. म्हणजे एवढं व्यवस्थित सगळं झालेलं आहे. आणि एक केस सांगते, ती पण 5-6 वर्षापूर्वीची. कोकणातले एक माणूस झाडावरनं पडला, आंब्याच्या झाडावरनं. एवढं मल्टी फ्रॅक्चर झालं. त्याला बेडशीटात बांधून आणलेलं होतं दवाखान्यात. मग तिथून व्यवस्थित तो 1 महिना 2 महिने लागले असतील, व्यवस्थित झालं सगळं आणि ठणठणीत झाला. म्हणजे मला हे तुम्हाला का सांगायचं आहे, म्हणजे आपलं एवढं मेडिकल सायन्स पुढे गेलेलं आहे. त्यामुळे बी पॉझिटिव्ह. आधी पहिली गोष्ट स्वतःकडे, स्वतःचे आरोग्याकडे लक्ष द्यायचं. जे काही डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, औषध असेल, फिजिओथेरपी असेल, काही, तर सगळं व्यवस्थितपणे फॉलो करायचं. हा झाला पहिलं. आता दुसरं, हे बघा, स्वयंपाक पाणी प्रत्येकाचं करणं वेगळं असते. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. त्यामुळे तुम्ही त्या बाईला सांगा जरा असं कर म्हणून, सांगून तुम्हाला हवं तसं करून घ्या.
आणि जनरली काय असते सांगू का, कन्नडमध्ये एक म्हण आहे, मला माहित नाही मराठीत पण असेल का, म्हणजे मराठी मी इथे आल्यावर बोलायला शिकले, त्यामुळे कन्नडमध्ये आहे, आळू माडिद्दू हाळू मग माडिद्दू मध्यम तानू माडिद्दू उत्तम म्हणून. म्हणजे आळू म्हणजे गडी माणसं, कामाला असलेली माणसं, तेही केलेला खराब असते, आपल्याला पसंत पडत नाही. आपले मुलानं केला तरी त पण मध्यम, मग मी स्वतः केलेला त मात्र एकदम उत्तम. हे त्यामुळे आपल्याला वाटते तुम्ही खूप छान करत असाल, त्यामुळे तुम्ही करत होता ते क्वालिटीचं ती बाई करत नसेल, पण तिला जरा सांगा, ती तुमचे ॲडवाईस खाली, मार्गदर्शनाखाली तुम्हाला हवं तसं करून घेत जावा. आणि लगेच काही बाई बदलून वगैरे नका असं मला वाटते, का म्हणजे दुसरी आली की परत तिला पहिलेपासून शिकवावं लागेल. त्याच्याशिवाय आपल्याला बघा, माणसं जरा विश्वासाची लागतात. ही तुमची बाई विश्वासाची चांगली असली की कशाला, तिचे तर जरा सुधारणा करून घ्यायची. आपण तिला सांगून असं कर तसं कर म्हणून व्यवस्थितपणे आपल्याला हवं तसं करून घ्या. आणि अधूनमधून काय करा, बाहेरनं मागवा पाहिजे ते. हल्ली सगळं बाहेर पण मिळते, त्यामुळे अधून बाहेरनं मागवलं की काय होते, चेंज होईल. चेंज झाला की जरा बरं वाटते माणसाला, खाण्यापिण्यात पण. आणि हल्ली काय सगळं मिळते हो, सगळीकडे का नाही. आपल्याला तयार, तुम्हाला घरगुती डबा हवं ते घरगुती डबा मिळतो, बाहेरनं हॉटेलमधनं पाहिजे ते हॉटेलमधनं मागवू शकता. असं अधूनमधून कधीतरी मागवा, म्हणजे तुम्हाला चेंज बरं वाटेल. आणि तुमची स्वयंपाक करणे बाईची तक्रार म्हणता का नाही, हे बाईचे असं नाही हो. आपलेच मुलीनं स्वयंपाक केला तरी आपण केल्यासारखा असतो का बघा, किंवा आपले सुनेनं स्वयंपाक केला तरी नो डाऊट ती चांगलं करत असेल तरी आपण केल्यासारखं होत नाही. आपलं सोडा, आपला मुलगा सुद्धा म्हणत असतो, आई तू कर बाई. का, ते मुलाला सुद्धा आपले हाताचे चवीची सवय झालेली असते, त्याला तो आवडते म्हणून. त्यामुळे थोडंफार आपण ॲडजस्ट करून घ्यायला लागणार, की ती थोडे दिवस तुम्ही अगदी ठणठणीत होईपर्यंत. नंतर उभा राहून तुम्ही काढून देऊन हे असं कर म्हणून तुम्हाला हवं तसं तिच्याकडनं करून घ्याल. उलट ती पण तयार होईल सगळ्या गोष्टींना, तिला पण चांगलं करायला यायला लागेल. त्यामुळे ह्या सगळ्या छोट्या गोष्टी आपण ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे, इलाज नाहीये. आता तुम्हाला विश्रांती पाहिजे, तुम्हाला करता येत नाही म्हणून मग काय करणार. आपल्याला तरी ती तुम्हाला चांगली बाई मिळाली आहे, हे तुमचं नशीब आहे, तुमचं पुण्य आहे म्हणा. नाही तर हल्ली काय हो, व्यवस्थित लोक मिळतात असं नाही. त्यामुळे विश्वासाची आहे आणि सगळं करतीये, हे खूप चांगलं आहे. अगदी तुम्हाला लक्की माना. त्यामुळे तिला सांगून जरा हवं तसं असं कर तसं कर म्हणून स्वतःला हवं तसं बनवायला लावा. आणि चांगलं तुम्हाला नंतर हळूहळू बरं वाटेल. शेवटी ॲडजस्ट करून घ्यायला लागते. मी म्हटलं ना, आपल्याला आपले मुलीन केलेला आवडत नाही स्वयंपाक, मग बाकीच्यांचं सोडा. आपली मुलगी असून तिनं केलेला आपल्याला नाही, आपण केल्यासारखं नाही होत म्हणतो. सुनेनं केलेलं आवडत नाही, हे प्रत्येकाला वाटत असते. आणि प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी असते आणि आपल्याला ती चव आवडत असते, त्यामुळे होते. त्यामुळे मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात घ्या. पहिलं स्वतःचे आरोग्याकडे आधी पहिला प्रिफरन्स. आणि तुम्ही ठणठणीत होणार बघा लवकरात लवकर. मी सुद्धा देवाकडे प्रार्थना करते, मग मला कळवा मी अशी आहे आता, बरोबर झालं म्हणून. आणि बरं झाल्यावर सुद्धा बाई कंटिन्यू करा. तुम्ही तिला असं कर म्हणून तुमचे पद्धतीनं करून घ्या.
म्हणजे तुम्हाला हवं तसं मिळेल. त्यामुळे हे काही असं हे नाहीये. आणि दुसऱ्यावर हल्ली अवलंबून राहावं लागते म्हणता. हल्ली आपले फोनवरनं आपण हवं तर सगळं मागवू शकतो, काही लागलं तरी. त्यामुळे पूर्वीचे माणसां एवढं आपल्याला अवलंबून राहावं लागत नाही, हे पण तेवढं खरं आहे. आणि शेवटी आपण माणूस आहोत. आपण पण किती लोकांचं केलेलं नाही का? मग आपली आज वेळ आहे, आपलं 4 लोकांनी केलं म्हणून काय झालं? तर काही मनाला लावून घ्यायचं नाही, फील करायचं नाही. आपण एवढे लोकांचं केले ते काही आत्ता आपल्याला आपली ही वेळ आली आहे म्हणून आपल्याला लोकांवर अवलंबून राहावं लागते. कायम काही आपण अवलंबून राहणार नाही. त्यामुळे बी पॉझिटिव्ह, चांगलं पॉझिटिव्ह वाचत जावा, पॉझिटिव्ह थिंग्स ऐकत जावा, म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला बरं वाटेल. अच्छा, हॅव ए गुड डे.